गजानन कीर्तीकर यांच्या पक्षातून त्वरित हकालपट्टी करा अशी मागणी पत्राद्वारे शिशिर शिंदेंनी केली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्यानंच कीर्तीकरांना पक्षातून निरोपाचा नारळ द्या अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। तर नेमकं त्यांचं हे पत्र काय म्हणतंय पाहूया। शिशिर शिंदेंचं हे पत्र आहे। गजानन कीर्तीकरांनी आणि त्यांच्या पत्नीनं पक्षविरोधी वक्तव्य करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली। त्यामुळे मातोश्रीचे लाचारश्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा। कीर्तीकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटानं उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। त्यानंतर अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते। तसंच गजानन कीर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तीकर यांनी स्वतःच्या प्रचारासाठी विकास कामांसाठी वापरला। त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला, मात्र फायदा ठाकरे गटाला झाला। कीर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करतायत। त्यामुळे कीर्तीकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिशिर शिंदेंनी केली। तर शिशिर शिंदेंनी काय नेमकं म्हटलंय या पत्रानंतर पाहूया। गजाभाऊंनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली, मला चीड आली। आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे। तर या सगळ्या संदर्भात आम्ही गजानन कीर्तीकरांशी संवाद साधलेला होता, त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला। काय म्हणाले तेव्हा ते ऐकूया। आमचा जो उमेदवार आहे रवींद्र वायकर, त्यांच्या विरोधात नाही किंवा माझा मुलगा अमोल कीर्तीकर लढतोय त्याच्या बाजूने अशी कुठलीही भूमिका मी घेतलेली नाही। माझ्या पक्षाची द्रोह करणार नाही, कळलं की नाही। आणि एवढं सगळं करून देखील कोणतरी चुगली करणार, कोणतरी संशय व्यक्त करणार, कळलं की नाही, हे मला चालणार नाही। आणि तशाच पद्धतीने माझ्या कृतीकडे बघणार असेल, कळलं की नाही, तर त्याची पक्षाने व्यवस्थित माहिती घ्यावी, माझ्याकडून स्पष्टीकरण करून घ्यावं आणि निर्णय घ्यावा।